2 दिवसांपूर्वी मोदींनी एका भाषणामध्ये तुम्ही पुढचं वर्षभर सोनं खरेदी करू नका किंवा ज्या पेट्रोलियम पदार्थांवर चालणाऱ्या गाड्या आहेत म्हणजे पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आहेत त्यांचा वापर कमी करा, ऑफिसला जाऊ नका आणि वर्क फ्रॉम होमचं कल्चर आणा आणि वर्क फ्रॉम होम करा किंवा परदेशी पर्यटनासाठी जाऊ नका, त्यातून आपली जी परकीय गंगाजळी आहे ती परकीय गंगाजळी खर्च होईल असं कोणतंही कार्य तुम्ही करू नका। एवढंच नाही तर तुम्ही खाद्यतेल वापरताना सुद्धा ते कमी वापरा आणि यातून सुद्धा तुम्ही देशभक्ती करू शकता, हे मोदींनी देशाला सांगितलं। आणि यामुळे देशभरात एक खळबळ उडालेली आपल्याला बघायला मिळाली। म्हणजे भारतामध्ये आता लॉकडाऊन लागण्यासारखी परिस्थिती येणार आहे का? आपली परकीय गंगाजळी ही संपत आलेली आहे का? किंवा अमेरिका, इस्रायल आणि इराणचं जे युद्ध आहे या युद्धामुळे आपल्याला तेल मिळणं आता पूर्णपणे बंद होणार आहे का? या सगळ्या शंका कुशंका या विचारल्या जायला लागल्या आणि या सगळ्या शंका कुशंकांमध्ये सप्टेंबर महिन्यात भारतात लॉकडाऊन लागू शकतो असं मला वाटतं। असं मला का वाटतं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। सोबतच मोदींनी देशाला जे आवाहन केलं त्या आव्हानांवर मला त्यांना काही प्रश्न विचारायचे किंवा हे प्रश्न मला जनतेसमोर मांडायचे। आता ते प्रश्न काय ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे, त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर सप्टेंबर महिन्यात भारतात लॉकडाऊन लागू शकतं असं तुम्हालाही वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर मोदींनी त्यांच्या एका भाषणामध्ये देशाला संबोधित करत असताना सोनं घेऊ नका, पेट्रोलियम पदार्थ कमी वापरा, खाद्यतेल कमी वापरा, परदेशी प्रवास करू नका, वर्क फ्रॉम होम करा, अशा सगळ्या ज्या सूचना केल्या किंवा असं जे आवाहन केलं त्या आवाहनानंतर भारतामध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे किंवा मोदी त्यासाठी आपली मानसिक तयारी करतायत अशी चर्चा सगळीकडे सोशल मीडिया आणि मीडियामधून व्हायला लागली। आणि मोदींनी हे आवाहन आत्ताच का केलं किंवा ते करण्याची वेळ त्यांच्यावर का आली? आता नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते देशात खळबळ उडवण्यासाठी किंवा काहीतरी लोकांना चर्चा देण्यासाठी काहीतरी बोलतील किंवा काहीतरी आवाहन करतील असं अजिबात नाहीये। त्यांच्या बोलण्यामागं एक सिरियसनेस आहे आणि ते सिरियसनेस काय ते आपण आधी समजून घेऊ। आता जगाला जिथून मोठ्या प्रमाणावर तेलाचा पुरवठा होतो त्या मिडल ईस्ट मध्ये सध्या युद्ध सुरू आहे हे तुम्हालाही माहिती आहे। म्हणजे अमेरिका, इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि इराणनं जी हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे ती हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल। आता त्यामुळे जो तेलाचा फ्री फ्लो होता तो भारताकडे येताना दिसत नाहीये किंवा जगभरात ते तेल पोहोचताना दिसत नाहीये। आता काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदीसाठी ज्या वाटाघाटी सुरू होत्या त्या वाटाघाटी काही फळाला येत आहेत असं अजिबात वाटत नाहीये, कारण की इराणच्या ज्या अटी आहेत ते अमेरिका मानायला तयार नाही आणि अमेरिकेच्या ज्या अटी आहेत ते इराण मानायला तयार नाही। त्यामुळं कोणत्याही क्षणी हे युद्ध पुन्हा सुरू होऊ शकतं अशी सध्याची परिस्थिती आहे। आता आधीच या युद्धामुळे तेलाचे भाव हे गगनाला भिडलेत, म्हणजे जवळपास तेलाचे भाव दुपटीनं वाढलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि जर हे युद्ध पांगलं किंवा वाढलं किंवा अमेरिकेला ग्राउंड इन्व्हेजन करावं लागलं तर हॉर्मुझची सामुद्रधुनी ही पूर्णपणे बंद होऊ शकते अशी शक्यता निर्माण झालेली आहे। आणि आता जर हे मिडल ईस्ट मधून येणारं तेल जर बंद झालं तर तेलाचे भाव अजून वाढू शकतात आणि तेलाचा तुटवडा जगभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो। आता जेपी मॉर्गन नावाची एक संस्था आहे आणि या जेपी मॉर्गननं त्यांच्याकडे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्या इन्व्हेस्टर्सला एक प्रायव्हेट रिपोर्ट पाठवला आणि जेवढे जगभरात तेलाचे साठे किंवा स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आहेत असं जगाला वाटतं किंवा जग सांगतं तेवढे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह नाहीयेत असं जेपी मॉर्गननी त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं। आता हा रिपोर्ट पब्लिक नाहीये पण ज्या इन्व्हेस्टर्सला हा रिपोर्ट आला आता या इन्व्हेस्टर्सनी याचे स्क्रीनशॉट घेतले आणि ते ट्विटरवर टाकले आणि यातून जेपी मॉर्गनचं जे अनालिसिस आहे किंवा त्यांच्या इन्व्हेस्टरसाठी जे एक्सक्लुझिव्ह अनालिसिस होतं ते बाहेर आलं आणि यातून धक्कादायक माहिती समोर आली। काय ती धक्कादायक माहिती आणि या रिपोर्टमध्ये जेपी मॉर्गन नेमकं काय म्हणतंय तर जेपी मॉर्गननं यामध्ये आकडेवारीसह अनालिसिस केलंय। आता या रिपोर्टमध्ये जेपी मॉर्गननं जो दावा केलाय किंवा जी आकडेवारी दिली त्या आकडेवारीनुसार कोविडच्या काळामध्ये बऱ्याचशा देशांनी स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्ह तयार केले। म्हणजे
अडचणीच्या काळामध्ये किंवा तेलाचा व्यापार नीटपणे होणार नाही किंवा सुरळीत राहणार नाही, त्या काळामध्ये आपली अर्थव्यवस्था ही अडचणीत सापडू नये यासाठी बऱ्याचशा देशांनी किंवा मोठमोठ्या देशांनी हे आपले ऑइल रिझर्व्ह तयार केले आणि यामध्ये भारताचा पण समावेश होता. आणि या सगळ्या जगभरातल्या ऑइल रिझर्व्ह मध्ये जवळपास 9 बिलियन बॅरल एवढं तेल साठवून ठेवलं होतं. आणि इराण इस्रायल युद्धामुळं जी हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली त्यामुळं देशांना तेलाचा पुरवठा हा कमी व्हायला लागला किंवा अनेक देशांना तो पुरवठा होणं बंद झालं. आणि त्यामुळं या देशांनी जे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह होते ते स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह वापरायला सुरुवात केली. आणि त्यावेळी जो 9 बिलियन बॅरलचा आकडा होता तो आता वापर करून करून 8.5 बिलियन बॅरल पर्यंत आलेला आहे. आणि जून महिन्यामध्ये हा आकडा 7.6 बिलियन बॅरल पर्यंत खाली आलेला आपल्याला बघायला मिळेल. आणि हा आकडा म्हणजे ऑपरेशन स्ट्रेस लेवल मानली जाते. म्हणजे जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये या आकड्याला ऑपरेशनल स्ट्रेस लेवल म्हणलंय. हा ऑपरेशनल स्ट्रेस लेवल म्हणजे आपल्या मोबाईलची बॅटरी ही 15 ते 20% असते आणि आपल्याकडे चार्जर नसतो किंवा लवकर तो चार्जर आपल्याला उपलब्ध होईल अशी व्यवस्था नसते. आणि त्यावेळी आपल्या डोक्यात जे टेन्शन असतं किंवा जे विचार येतात तो स्ट्रेस म्हणजे ऑपरेशनल स्ट्रेस लेवल. म्हणजे मी तुम्हाला सोप्या भाषेत ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. आता या ऑपरेशनल स्ट्रेस लेवल मध्ये जी आपली परिस्थिती असेल तशीच परिस्थिती सध्या नरेंद्र मोदींची झालेली आहे किंवा वेगवेगळ्या देशांची झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या परिस्थितीमध्ये अमेरिका आणि इराण यांच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या नाहीत किंवा त्यांचं युद्ध जर थांबलं नाही तर सप्टेंबर महिना येईपर्यंत हे तेलाचे साठे 6.8 बिलियन बॅरल एवढेच उरणार आहेत. आणि हे तेलाचे साठे फक्त रिफायनरी चालवण्यापुरतेच किंवा रिफायनरी चालवण्यासाठी जे मिनिमम पेट्रोल किंवा मिनिमम तेल ज्या पाईपलाईन मध्ये असायला लागतं तेवढंच तेल हे शिल्लक राहणार आहे. आणि जर त्यावेळी युद्ध थांबलं नाही तर भारतात आणीबाणी लागू शकते किंवा भारतामध्ये लॉकडाऊन लागू शकतं. कारण की देशाकडे ज्यावेळी क्रिटिकली लो तेल असतं म्हणजे एवढ्या कमी प्रमाणात तेल असतं त्यावेळी महत्वाच्या रिसोर्सेससाठीच तेल वापरलं जातं आणि देशातल्या नागरिकांवर बंधनं आणली जातात. म्हणजे हॉस्पिटल रन करण्यासाठी किंवा जी वीज निर्मिती स्ट्रॅटेजिक लोकांना लागते त्यांच्यासाठी, ॲम्ब्युलन्ससाठी जे ऑइल लागतं त्यासाठी, अशा गोष्टींसाठी म्हणजे ज्या गोष्टी या अतिशय निकडीच्या आहेत किंवा अतिशय गरजेच्या आहेत किंवा ज्या एमर्जन्सी आहेत त्या एमर्जन्सीसाठीच तेल वापरलं जातं किंवा ऑइल वापरलं जातं. आणि बाकी लोकांना पेट्रोल डिझेल किंवा ऑइल मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. आणि लोकांना डिझेल पेट्रोल मिळणं बंद झालं किंवा पेट्रोल पंप बंद पडले तर वाहनं बंद पडतील आणि वाहनं बंद पडली तर लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येणार नाही आणि लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होईल. म्हणजे मोदींनी जर लॉकडाऊनची घोषणा केली तर ठीकच आहे, पण मोदींनी लॉकडाऊनची घोषणा या काळामध्ये जर केली नाही तर लॉकडाऊन हा आपोआप लागलेला आपल्याला बघायला मिळेल हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आता मोदींचं टेन्शन हे तेल साठ्यामुळे वाढलंय हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि त्यामुळेच मोदींनी देशाला हे आवाहन केलं हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळं परिस्थिती आणीबाणीची आहे हे तुम्हाला कळून चुकलंय. पण याशिवाय आणखी एक टेन्शन वाढवणारी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की आता मी तुम्हाला जी आकडेवारी सांगितली ती आकडेवारी जगभरातल्या तेल साठ्यांची आहे. पण यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये कमी अधिक तेल साठे आहेत. म्हणजे चीन सारख्या देशामध्ये 1300 मिलियन बॅरल एवढे तेल साठे आहेत. म्हणजे त्यांनी त्यांचे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह हे 1300 मिलियन बॅरल एवढे करून ठेवलेले आहेत. पण भारताकडे 21 मिलियन बॅरल एवढेच तेल साठे आहेत. आता भारताकडे एवढे कमी तेल साठे असताना भारताचं तेल हे सप्टेंबर पर्यंत पुरेल का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही परिस्थिती असल्यामुळं मोदींना हे माहिती आहे की भारताचं तेल चीन सारख्या देशांच्या तुलनेनं आधी संपणार आहे. आता मोदींना ही आकडेवारी माहीत असल्यामुळं मोदींनी आत्ताच लोकांना आवाहन करायला सुरुवात केली. त्यांनी लोकांची मानसिक तयारी करायला सुरुवात केली. आता नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत आणि आपल्या देशाचा पंतप्रधान आपल्याला काहीतरी आवाहन करतोय किंवा देशाच्या अडचणीच्या काळामध्ये मदत करा म्हणून आवाहन करतोय किंवा काहीतरी नियम पाळायला सांगतोय.
ते नियम आपण पाळू सुद्धा, किंवा आपण तेल कमी खाऊ, गाड्या अननेसेसरीली वापरणार नाही, किंवा सोनं खरेदी करणार नाही, वर्क फ्रॉम होम करू, सगळ्या गोष्टी करू. पण या सगळ्या गोष्टी फक्त सामान्य नागरिकांनीच करायच्या का, म्हणजे आपणच करायच्या का? आणि हे सगळे नियम पंतप्रधानांना किंवा देशातल्या राजकारण्यांना नाही आहेत का, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. आणि हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे मोदींनी हे आवाहन करण्यासाठी निवडलेला टायमिंग. कारण इराण आणि इस्रायलचं युद्ध हे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे आणि हे युद्ध लवकर थांबणार नाही हे नरेंद्र मोदींना माहिती होतं. आणि तेलाचे आकडे देशात काय आहेत किंवा आपल्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हची काय स्थिती आहे हे सुद्धा मोदींना माहिती होतं. आणि तरीही त्यांनी 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये मोदींनी प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडवून दिला. मोठमोठ्या सभा घेतल्या, म्हणजे भाजपच्या जेवढ्या सभा झाल्या तेवढ्या या 5 राज्यांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या झाल्या नसतील. आणि यामध्ये नरेंद्र मोदी या प्रचारात सगळ्यात पुढे होते हे आपल्याला बघायला मिळतंय. आता नरेंद्र मोदींनी प्रचाराचा कसा धुरळा उडवून दिला याची जर तुम्हाला आकडेवारी सांगायची झाली तर मोदींनी 20 एप्रिल ते 27 एप्रिल या दरम्यान 12 सभा घेतलेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे 12 सभा आणि 1 रोड शो, असा एवढा मोठा धुरळा मोदींनी या निवडणुकांमध्ये उडवून दिला. आणि मोदी या निवडणुकीच्या प्रचारात एकटे जात नाहीत, तर त्यांच्यासोबत 50-100 गाड्यांचा ताफा असतो. मग तेलाचं एवढं शॉर्टेज आहे असं मोदींना माहिती असताना सुद्धा मोदींनी प्रचाराचा एवढा धुरळा का उडवून दिला, किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावर तेलाचा अपव्यय का केला, हा प्रश्न निर्माण होतो. आता मोदींनी एवढ्या सभा घेतल्यात असं नाहीये, तर मोदींनी 6 वाजता देशाला हे आवाहन केलं, म्हणजे संध्याकाळी 6 वाजता, आणि 9 वाजता त्यांनी गुजरातमध्ये एक रोड शो केला. म्हणजे तुम्ही 50-50 गाड्यांचा ताफा घेऊन रोड शो करता किंवा प्रचारामध्ये मग्न असता, आणि सर्वसामान्य माणसाला म्हणजे आमच्या सारख्या माणसांनी जर भाजी आणायला जर मोटरसायकलवर जायचं म्हटलं तर तुम्ही तेलाचा अपव्यय करू नका म्हणता, किंवा आमच्या लग्नासाठी जर थोडंसं सोनं घ्यायचं म्हणलं तर सोनं खरेदी करू नका म्हणता, किंवा आमच्या भाजीला तेल कमी टाका म्हणता, आणि तुम्ही मात्र तेलाची अशी उधळपट्टी करता. हे कितपत योग्य आहे याचं उत्तर भाजपनं आणि नरेंद्र मोदींनी देण्याची गरज आहे. आता फक्त नरेंद्र मोदीच हा तेलाचा अपव्यय करतात असं नाहीये, तर आपण राज्यात जरी बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मोठमोठे मंत्री असतील, हे सगळे लोक 50-50, 60-60 गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात. आता खरंच त्यांच्या सुरक्षेसाठी एवढ्या गाड्या असण्याची गरज आहे का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि यातून तेलाचा अपव्यय होत नाही का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे सर्वसामान्य माणसाला तुम्ही भाजीला तेल कमी टाका असं सांगता, वर्क फ्रॉम होम करा म्हणून सांगता, आणि नेते असे मोठमोठे ताफे घेऊन जातायत आणि तेलाचा अपव्यय करतायत. म्हणजे सगळे नियम, देशभक्ती, देशहित में, हे सगळं फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीचे का, या प्रश्नाचं उत्तर भाजपनं आणि सरकारनं देण्याची गरज आहे. आता मोदींनी फक्त देशाला तेलाबद्दलच आवाहन केलं असं नाहीये, तर त्यांनी दुसरं आव्हान आणि मोठं आव्हान केलंय, ते म्हणजे सोन्याबद्दल. म्हणजे पुढचं वर्षभर तुम्ही सोनं खरेदी करू नका असं त्यांनी देशाला आवाहन केलंय. आता जर आपण सोन्याचा व्यवसाय बघितला, म्हणजे सोन्याचे व्यापारी असतील किंवा छोटे मोठे सराफा व्यवसाय करणारी लोक असतील किंवा सोन्याचे दागिने घडवणारे लोक असतील, या सगळ्या व्यवसायामध्ये जवळपास 50 लाख लोक प्रत्यक्षपणे गुंतलेले आहेत. आणि अप्रत्यक्षपणे गुंतलेली म्हणजे त्याच्यावर डिपेंडंट असलेल्या लोकांची जर यादी काढली तर 1 कोटीच्या आसपास लोक किंवा त्यांचे व्यवसाय हे सोन्याशी निगडीत आहेत, हे आपल्याला बघायला मिळतं. आता हे फक्त 1 कोटी लोक नाही आहेत, तर हे 1 कोटी परिवार आहेत, अशा दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. आता जर 1 वर्ष जर कोणी सोनं खरेदी केलं नाही तर या 1 लाख कुटुंबांनी पोट कसं भरायचं आणि त्यांची रोजीरोटी कशी चालायची, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सरकारनं देण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी सभेमध्ये येऊन आवाहन करून टाकायचं, पण त्यामुळं किती कोट्यावधी लोकांवर याचा वाईट परिणाम होतो किंवा त्यांची रोजीरोटी तुम्ही त्यांच्याकडनं हिरावून घेताय, याचा विचार नरेंद्र मोदी करत नाहीयेत, असंच या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे आता ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर, ही सगळी आकडेवारी बघितल्यानंतर, नरेंद्र मोदींचा सिलेक्टिव्ह ॲटिट्यूड बघितल्यानंतर तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.